हॅलो हॅलो आज पुणा नाशिक रेल्वेसाठी संगमनेर आणि अकोले तालुक्यातून आलेल्या सर्व मी माझ्या बांधवांचं अभिनंदन करतो। मंचकावर उपस्थित सर्वच सन्माननीय व्यासपीठ, मी तीनच मुद्दे मांडणार आहे। पुणा नाशिक रेल्वे मार्ग का बदलला, जीएमआरटी काय आहे आणि आपल्या ह्या पुण्यापासून नाशिक यापर्यंत होणारा अन्याय, ह्या तीनच विषयांवर बोलणार आहे। 5 मिनिटात बोलणार आहे मित्रांनो। पुणा नाशिक रेल्वे मार्ग का बदलला? पुणा नाशिक रेल्वे हा प्रकल्प वेगळा आहे, तिकडचे जे प्रकल्प आहे शिर्डीचे ते वेगळे आहेत, त्यांचे डीपीआर वेगळे आहेत, त्यांचे सर्वे वेगळे आहेत, त्यांचे उद्दिष्ट वेगळे आहेत। तरी हे प्रकल्प एकत्र का केले जातात? हे सरकार का करते असं? आपल्या हक्काची रेल्वे का आपल्या ताटातून हिसकावून घेत आहे? याचं खरं कारण तुम्हाला सांगतो आज मी। याचं खरं कारण आहे शिर्डी, संभाजीनगर आणि नागपूर साठी हा आपल्या हक्कातला ताटातला रेल्वे मार्ग त्यांनी इकडून तिकडे नेलेला आहे। आणि झारीतले शुक्राचार्य कुणी नसून आपल्या या देशाचे पंतप्रधान आणि हे रेल्वे मंत्री आहेत, हे मी आज ठामपणे सांगतो मित्रांनो। पुणा नाशिक रेल्वे, विखे साहेब बोलले काल की कोप होईल। साहेब, आम्ही त्या प्रकल्पांना विरोध नाही केला। शिर्डीसाठी अजून 10 प्रकल्प करा तुम्ही, शिर्डी ते लंडन रेल्वे करा, पण त्याला पुणा नाशिक नाव देऊ नका साहेब। पुणा नाशिक हा प्रकल्प आमच्या हक्काचा आहे। हा प्रश्न आहे मित्रांनो, नीट लक्षात घ्या। पुण्यावरून पुणा, अहिल्यानगर, शिर्डी, नाशिक असं का म्हणतात? ते पुणा ते अहिल्यानगर याच्यासाठी जोडायचंय, कारण पुढे अहिल्यानगर ते संभाजीनगर प्रस्तावित आहे आणि संभाजीनगर पासून पुढे हाय स्पीड रेल्वे नागपूर पर्यंत प्रस्तावित आहे। आता जे त्यांना 17-18 तास लागतात नागपूर, ते त्यांना फक्त 4 ते 5 तास होतील। तसेच ह्या बाजूला त्यांना आता मुंबईवरून नागपूर जवळ करायचं आहे। आता त्यांना ते नाशिक, शिर्डी, मनमाड, नाशिक आहे, त्यांना डायरेक्ट करायचं आहे मुंबई, नाशिक, शिर्डी आणि समृद्धीने हायस्पीड रेल्वे मार्गाने नागपूरला जायचंय। शिर्डीची प्रॉपर रेल कनेक्टिव्हिटी आता पुणा, नाशिक, मुंबई बरोबर नाहीये, म्हणून हा प्रकल्प त्यांना करायचा आहे। तुम्ही करा हा प्रकल्प, तुम्ही हे प्रकल्प करा, पण आमच्या हक्काचा प्रकल्प तुम्ही बळी देऊन करणार असाल तरी येणाऱ्या पुढच्या आयुष्यात तुमचा सरकारचा बळी हा घेतला जाईल, लक्षात ठेवा। त्यामुळे आमच्या हा हक्काचा प्रकल्प हा झालाच पाहिजे। दुसरी गोष्ट मित्रांनो, जीएमआरटी कुठून आली? जीएमआरटी 14 देशांमध्ये जीएमआरटी पासून रेल्वे जातील। जीएमआरटीचं कारण पुढे केलं जाते। जीएमआरटीचे डायरेक्टर यशवंत गुप्ता हे सांगतात की आमची काही अडचण नाही, 10 किलोमीटर दूरून रेल्वे घेऊन जा, तुम्ही भुयारी मार्गाने रेल्वे घेऊन जा, तुम्ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक शिल्डिंग बिल्डिंग तयार करून तुम्ही रेल्वे घेऊन जा, असा त्यांनी रिपोर्ट दिलाय एक। आणि तो रिपोर्ट महारेलच्या अधिकाऱ्यांना दिलाय। तो रिपोर्ट माहितीच्या अधिकाऱ्यामध्ये सार्थक हेलकर नावाच्या त्याला दिलेला आहे। हा तज्ञांचा रिपोर्ट असताना अजून तज्ञ समिती कशाला नेमायची आहे? ही फक्त दिशाभूल चालली आहे मित्रांनो। या दिशाभूलीला बळी पडायचं नाही। आंदोलनाच्या 2 दिवस अगोदर आंदोलनाच्या त्यांनी कृती तज्ञ समिती स्थापन करतात। ही जनतेची दिशाभूल आहे। आंदोलन कमजोर करण्यासाठी हे केलेली तुम्ही खेळी आहे फडणवीस साहेब, तुम्हाला मी प्रश्न विचारतो, तुमच्या चॅलेंज देतो, समोरासमोर बसा। पुणा नाशिक बोटा येथे आंदोलन झालं मित्रांनो जानेवारी मध्ये 6 महिन्यापूर्वी। असाच 3 तास रस्ता अडवला होता। शब्द दिला होता विखे साहेबांनी, तुमची मुख्यमंत्री आणि रेल्वे मंत्र्यांशी मीटिंग लावून देतो, मीटिंग लावली नाही। मुख्यमंत्री साहेब, फडणवीस साहेब, अजून पण तुम्हाला मी सांगतो, सगळ्या बाळासाहेब खाली बसा, उठू नका, बसा खाली। आणि ह्या अजून पण ही जनतेची भावना लक्षात घ्या। पुणा नाशिक रेल्वे प्रकल्प हा खूप महत्वाचा आहे। सुरक्षित प्रकल्प, सुरक्षित प्रवासासाठी खूप महत्वाचा आहे। तुम्हाला एक मित्र फडणवीस साहेब एकच प्रश्न विचारणार आहे, मी माझं भाषण संपवणार आहे। पुणे मुंबईसाठी किती प्रवासाची साधन आहे मला सांगता? पुणे मुंबईसाठी राष्ट्रीय महामार्ग आहे। पुणे मुंबईसाठी
औद्योगिक द्रुतगती महामार्ग आहे. पुणे मुंबईसाठी मिसिंग लिंक झालेली आहे. पुणे मुंबईच्या साठी रेल्वे आहे. पुणे मुंबईसाठी बुलेट ट्रेन करणार आहे. मग एवढे 5 मार्ग पुणे मुंबईसाठी. पुन्हा मुंबई नाशिक साठी किती आहेत? समृद्धी महामार्ग आहे. मुंबई नाशिक साठी काय आहे? राष्ट्रीय महामार्ग आहे. मुंबई नाशिक साठी बुलेट ट्रेन होणार आहे. आणि पुन्हा नाशिक साठी काय आहे? फडणवीस साहेब, रेल्वे मंत्री साहेब उत्तर द्या. दुसऱ्या भागात 5 प्रवासाची साधनं आणि इकडं फक्त एक फक्त राष्ट्रीय महामार्ग आणि तोही 8 तास ब्लॉक राहतोय. त्यामुळे